सोन्यापासून मांद्यापर्यंत सामान्य कुक्कुटपालन बनवण्यासाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आले अनोखा व्हिडिओ पाहण्या सर्वांचे रजिस्टर परभणीवर करतो आता मनापासून स्वागत. सोन्यापासून मांद्यापर्यंत सामान्य कुक्कुटपालक बनवण्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ. जो व्हिडिओ तुमच्यासाठी, माझ्यासाठी व आपल्या सर्वांसाठी घेऊन आला आहे सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला. जो सल्ला आपल्या सर्वांसाठी यंदाच्या पावसाळ्यात ठरू शकतो 100% फायदेशीर. ज्या सल्ल्याच्या अनुसार आपण सर्वांनी पावसाळ्यात कोंबड्यांना दर 21 दिवसानंतर द्यायलाच पाहिजे या ठिकाणी लासोटाचा डोस. जो कुक्कुटपालक बांधव हा पावसाळ्यात या असणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या सल्ल्याचं अनुपालन करेल, त्या कुक्कुटपालक बांधवाला या सल्ल्याचं अनुपालन केल्यानं पावसाळ्यात होऊ शकतो खूप खूप फायदा. मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कुक्कुटपालक बांधव जो आहे तो सध्या विचारायला लागलाय की पावसाळ्यामध्ये दर 21 दिवसानंतर कोंबड्यांना लासोटाचा डोस हा का द्यायला पाहिजे. जर आपण सर्वांनी दर 21 दिवसानंतर पावसाळ्यात कोंबड्यांना लासोटाचा डोस दिला तर याचा कोंबड्यांना कशा पद्धतीनं होऊ शकतो फायदा. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या 100 प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथे व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. ज्यांनी आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलंच नाही त्या सर्वांना विनंती करतो की चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्या मिळणारा प्रतिक्रिया आपल्या मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. जो चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती. ज्या माहितीच्या अनुसार जर आपण सर्वांनी पावसाळ्यात दर 21 दिवसानंतर कोंबड्यांना दिला लासोटाचा डोस तर याचा कोंबड्यांना होतो खूप खूप फायदा. पण अशा परिस्थितीमध्ये सामान्य कुक्कुटपालक बांधव तर विचारायला लागलाय की पावसाळ्यात दर 21 दिवसानंतर कोंबड्यांना लासोटा देण्याची आवश्यकता काय आहे. जर दर 21 दिवसानंतर आपण सर्वांनी कोंबड्यांना पावसाळ्यामध्ये लासोटा दिला तर याचा फायदा कोंबड्यांना कसा बरा होऊ शकतो. चला हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून सांगतो. जर आपण सर्वांनी बघितलं तर कुक्कुटपालनातील सर्वात घातक आजार कोणता. तर कुक्कुटपालनातील सर्वात घातक जो आजार आहे त्या आजाराचं नाव आहे मानमोडी म्हणजे मर. ज्या आजाराला हिंदीमध्ये राणीखेत असं म्हटल्या जाते. मग हा आजार कशा पद्धतीनं कोंबड्यांना आणि पिल्लांना डॅमेज करू शकतो. लक्षात घ्या मित्रांनो, कुक्कुटपालनातील हा असा घातक आजार आहे जो आजार झाल्यानंतर त्याच्यावर जर 48 तासामध्ये उपाययोजना करण्यात आली नाही तर 48 तासामध्ये मॉर्टिलिटी 50% पोहोचते आणि 96 तासामध्ये आपला सर्वच्या सर्व फार्म उद्ध्वस्त होऊ शकतो. आणि लक्षात घ्या पावसाळ्यामध्ये याचा अरिष्ट कशामुळे जास्त आहे. हे व्हायरल इन्फेक्शन होणारा आजार आहे आणि पावसाळ्यामध्ये या आजारासाठी उपयुक्त पोषक परिस्थिती निर्माण होते. याच्यामुळं जर आपण खबरदारीचा उपाय नाही घेतला तर तुम्हाला सांगतो पावसाळ्यामध्ये कोंबड्यांवरती आणि पिल्लांवरती मानमोडी म्हणजेच मर आजार येण्याचं प्राबल्य वाढू शकते. आणि जर मानमोडी म्हणजेच मर आजार पावसाळ्यात कुक्कुटपालनावरती आला म्हणजे आपल्या कोंबड्यांवरती आला तर आपला फार्मचं अतोनात नुकसान होऊ शकते. याच्यामुळे जर आपल्याला पावसाळ्यात कोंबड्यांना कोणत्याही आजारापासून रोखायचं असेल तर लासोटा देणं बंधनकारक आहे. लासोटामुळं प्रामुख्यानं कोंबड्यांवरती आणि पिल्लांवरती जे मानमोडी म्हणजेच मर आजाराचं सावट आहे ते बऱ्यापैकी कमी होते आणि लासोटानं रोगप्रतिकारक क्षमता जी वाढते त्याच्यामुळे इतर आजारांना सुद्धा या ठिकाणी थोडासा प्रतिबंध होतो. मग अशा परिस्थितीमध्ये लासोटा जर आपण सर्वांनी दर 21 दिवसानंतर दिला तर कोंबड्यांना आणि पिल्लांना कसा फायदा होतो हे समजावून सांगतो. बघा मित्रांनो, पावसाळ्यामध्ये वातावरण सातत्यानं बदलत राहते. पाऊस कोसळतो, त्यानंतर खंड पडतो पावसामध्ये आणि अशा परिस्थितीमध्ये वातावरणामध्ये फार भयंकर बदल होतो. कधी आर्द्रता खूप जास्त वाढते, कधी उन्हाचा कडाका वाढतो तर कधी कधी धो पाऊस कोसळतो. म्हणजे ते टेम्परेचर आहे ते सातत्यानं बदलत राहते. तुम्हाला माहिती आहे की सातत्यानं बदलत जाणारे टेम्परेचर कोंबड्यांसाठी आणि पिल्लांसाठी घातक ठरते. मग अशा परिस्थितीमध्ये आपण जर बघितलं तर असं बदलतं टेम्परेचर कोंबड्यांवरती आजार आणण्यासाठी त्या ठिकाणी उपयुक्त परिस्थिती शोधते. आणि जेव्हा टेम्परेचर बदलत राहते, वातावरणात सातत्यानं बदल होतो तेव्हा कोंबडीला त्या वातावरणाशी जुळवून घ्यायला त्रास होतो. अशा परिस्थितीमध्ये कोंबडी व पिल्लं स्वतःच्या शरीरातील असणारी सर्व शक्ती एकवटतात आणि आजारांचा सामना करतात.
यामुळं काय होते की कोंबडी आणि कोंबडीची पिल्लं अशक्त बनतात आणि याच्यामुळंच मानमोडीसारखा म्हणजे मर रोगासारखा घातक आजार हा कोंबड्यांवरती येतो. जर मानमोडी म्हणजेच मर नावाचा आजार आला, तर त्याच्यानंतर उपाययोजना थोडी करणं कठीण आहे आणि हा आजार आल्यानंतर आपलं नुकसान हे अटळ आहे, लक्षात ठेवा. पण याला कसल्याही प्रकारचा बंदोबस्त करता येत नाही का? तर येतो. लक्षात घ्या मित्रांनो, तहान लागल्यानंतर विहीर खोदण्यापेक्षा की आपल्याला माहिती आहे की भविष्यात अशी गोष्ट होणार आहे, तर त्यानुसार नियोजन करणं गरजेचं आहे. भविष्यामध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्या कोंबड्यांना आणि कोंबडीच्या पिल्लांना 100% या ठिकाणी सामना करावा लागणार आहे. कशाचा? तर या ठिकाणी आजारांचा. त्यामध्ये खास करून मानमोडी म्हणजेच मर. मग याच्यावरती प्रतिबंधात्मक उपाय आहे. कारण हा असणारा जो आहे तो व्हायरस आहे आणि व्हायरसला रोखण्यासाठी लस ही उपलब्ध असते. यासाठी आपल्याला व्हॅक्सिनेशन करून घ्यायचं आहे. व्हॅक्सिनेशन करण्यासाठी लासोटाचा वापर करायचा आहे. बघा एरवी उन्हाळ्यामध्ये तुम्ही एका महिन्याच्या फरकाने लासोटा देत असाल तर काही अडचण नाही आहे. पण तुम्हाला पावसाळ्यामध्ये मात्र दर 21 दिवसाला लासोटा हा द्यायचा आहे. कारण एकदा लासोटा दिल्यानंतर त्याची जी क्षमता आणि कार्यक्षमता असते ती जवळपास 21 दिवसापर्यंत राहते. आणि त्याच्यामुळं पुन्हा एकदा 21 दिवसानंतर वातावरणातील बदलामुळे कोंबडी जी आहे ती अशक्त व्हायला सुरू होते. त्यामुळे तिच्यावरती व्हायरल इन्फेक्शन येण्याची शक्यता असते. यापासून तिचा बचाव करायचा असेल तर आपल्याला दर 21 दिवसानंतर कोंबड्यांना आणि पिल्लांना लासोटाचा डोस हा द्यायचा आहे. मग कोंबड्यांना आणि पिल्लांना लासोटाचा डोस दिला तर काय होईल, की त्यांच्या शरीरामध्ये वॅक्सिनेटर त्या ठिकाणी जातील. आणि मानमोडी आणि म्हणजेच मर रोगाला रोखण्यासाठी एक सुरक्षा कवच तयार करतील. त्याच्यामुळं मानमोडी म्हणजे मर रोगाचा अरिष्ट आपण त्या ठिकाणी थांबवू शकतो आणि पावसाळ्यात अजिबात कोंबडी मानमोडी व मर रोगामुळे आजारी पडून एक्सपायर होणार नाही. आता डोस कसा तयार करायचा हे तुम्हाला जाता सांगतो. तर लक्षात घ्या मित्रांनो, 100 जर मोठे पक्षी असतील तर त्यांच्यासाठी काय करायचे, 2 लिटर पाणी घ्यायचे आहे. थंड पाणी असायला हवं आणि त्याच्यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला 150 पिल्लांचा डोस टाकायचा. म्हणजे डोस हा 4 महिन्याच्या वरचे जे पक्षी आहेत त्यांच्यासाठी दीडपट असायला पाहिजे. जो आपण बघितलं की जो डोस येत असतो ना, तो डोस असतो सिंगल म्हणजे काय, की लहान पिल्लांच्या हिशोबाने असतो. मग आपल्याला काय करायचं आहे, हा डोस कशा पद्धतीने वापरायचा समजावून सांगतो. जर 100 मोठे पक्षी असतील, तर याच्यासाठी पहिले 2 लिटर पाणी थंड घ्या. बर्फ काही टाकू नका पावसाळ्यात दिवसामध्ये आणि कपभर दूध टाका आणि 150 पक्ष्यांचा डोस त्याच्यात मिसळून द्या. बस एवढं जर तुम्ही केलं, तर तुमचं मोठ्या पक्ष्यांचं लसीकरण होईल. फक्त हे दर 21 दिवसाला करत राहा. आता लहान पिल्लांचा जर विचार केला, तर त्यांच्यासाठी 2 लिटर पाणी घ्यायचे, कपभर दूध घ्यायचे आणि 100 पक्ष्यांचा जो डोस आहे तेवढाच टाकायचा. याच्यात 1% सुद्धा वाढ करायची नाही. तर अशा पद्धतीनं जर आपण दर 21 दिवसाला या ठिकाणी लासोटाचं व्हॅक्सिनेशन करत असू, तर तुम्हाला सांगतो मानमोडी मर व इतर जे छोटे-मोठे आजार आहेत त्यापासून आपल्या कोंबड्या पिल्लांना आपण 100% पावसाळ्यात वाचवू शकतो. आणि तुम्हाला माहिती आहे पावसाळ्यात कोंबडी जगली वाचली तर हिवाळ्यामध्ये तुमचं सोनं आहे. लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून तुम्हाला कोणीही वंचित करू शकणार नाही. म्हणून कळकळीची पुन्हा एकदा विनंती की दर 21 दिवसानंतर आपल्या कोंबड्यांना व पिल्लांना पावसाळ्यात लासोटाचा डोस हा देऊन घ्याच. तर मित्रांनो, ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. अशीच माहिती तुम्हाला वारंवार हवी असेल आणि जर कुक्कुटपालनाच्या व्यवसायाला करिअरचा ऑप्शन म्हणून निवडून या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल, तर यासाठी हवी आहे आपल्याला अचूक मार्गदर्शनाची या ठिकाणी आवश्यकता. आणि हे अचूक मार्गदर्शन जे आहे ते रायझिंग स्टार परभणीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी देत आहोत. जर आपल्या सर्वांना सुद्धा या व्यवसायात करिअरचं एक आव्हान येत असेल किंवा करिअरचं एक ऑप्शन शोधायचा असेल आणि लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल, तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये प्रवेश घ्या. रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये प्रवेश घेणं फार सोपं आहे. यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे, 84 21 82 62 62 कॉल करायचा आहे. कॉल केला की लखन सर फोन उचलतील. त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे. मग त्यानंतर काय आहे, की लखन सर काय म्हणतील, कॉल केल्यानंतर WhatsApp नंबर 84 21 82 62 62 जो आहे त्याच्यावरती आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड पाठवा. एवढं केलं की लखन सर आपणास माझा फोनपे, गुगल पे नंबर जो आहे 82 65 088 460 म्हणजे 8265088460 पाठवतील. बस याच्यावर ₹500 पाठवून स्क्रीनशॉट पाठवा. जर एवढं केलं तर एवढं केल्यानं अवघ्या ₹500च्या मासिक शुल्कावरती आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन हे मिळत राहील, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होईल या ठिकाणी परिपूर्ण. हे लेक्चर दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता आयोजित केले जाते. याच्यामध्ये पहिल्यांदा एक लेक्चर असते, त्यानंतर वेदर बुलेटिन प्लस मेडिकल बुलेटिन किंवा पुढच्या आठवड्याभरामध्ये वातावरण कसं राहणार, याचा कोंबड्यांवरती व पिल्लांवरती कसा परिणाम होणार, त्यापासून त्यांचा कसा बचाव करायचा, कोणता औषधोपचार करायचा ज्यामुळे मृत्यूदर राहील कमी
आणि सेगमेंट नंबर 3मध्ये काय किंवा जेवढी काही प्रश्न आठवड्याभरात निर्माण झाले त्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी दिली जातील. हे लाईव्ह असते. इतर दिवशी प्रश्नांची उत्तरं प्राप्त करण्यासाठी आपण दुपारी 3 ते 8च्या दरम्यान लखन सरांना संपर्क साधू शकता, ज्यांचा नंबर आहे 84 21 82 62. त्याबरोबरच मित्रांनो, आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा निर्माण केला आहे. आपल्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर आपण मोफत होऊ शकता. यासाठी एक काम करा, आपण व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 वर आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल. तर बघा मित्रांनो, जर खऱ्या अर्थानं कुक्कुटपालनाचा व्यवसाय करून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. हे मार्गदर्शन आपल्या मार्फत मिळते. केवळ ₹500च्या मासिक शुल्कावरती आजच जॉईन व्हा आणि कमवा लाखोंचा निव्वळ नफा. यासाठी कॉल करा 84 21 82 62 या क्रमांकावरती. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ ज्यात आपण बघितलं की कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्ये पावसाळ्यात दर 21 दिवसानंतर लासोटा का करायचा, यामुळे कोणकोणते फायदे होऊ शकतात याबद्दल व कुक्कुटपालनाबद्दल काही अडचणी असतील, समस्या असतील तर विचारत चला. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत राहील. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. कुक्कुटपालक बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणार प्रत्येक आपल्या मित्र राहतो आता या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडता यूट्यूब चॅनल शेती मित्र व रायझिंग स्टार परभणी मित्र सातत्याने. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांची व कुक्कुटपालक बांधवांची आजच्या वेळेत मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.